Hello students, in last lecture we have studied the reproductive health. In this lecture we will study the new topic birth control of second chapter reproduction in lower and higher animals. Population in India at the time of independence is 350 millions. The population become a billion in 2000 and it crossed 1.2 billions in May 2011. Now in 2020, Indian population crossed 1.35 billions. Means there is a population explosion in India. There is an ill effect of this population on growth of India. Government is taking serious measures to check this population. The most important step to overcome this problem is to motivate society to have smaller families by using various birth control measures. आपल्या इंडियामध्ये आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा इंडियाचं पॉप्युलेशन फक्त 350 मिलियन्स होतं आणि आपण बिलियनवर कधी आलो तर 2000 मध्ये आणि हा बिलियन क्रॉस केला आपण मे 2011 मध्ये 1.2 बिलियन पॉप्युलेशन झाला आणि आता 2020 आहे आता आपण 1.35 बिलियन क्रॉस केलेलं आहे म्हणजे हाय पॉप्युलेशन आहे. हे कमी करण्यासाठी पॉप्युलेशनची ग्रोथ कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळे मेजर्स अप्लाय करताय, वेगवेगळे प्लान्स आणि वेगवेगळे प्रोग्राम्स अंमलात आणताय. गव्हर्नमेंट टेक various measures to check the population growth. One of the major step to motivate society. Society ला आपण मोटिवेट करायचं आहे की स्मॉलर फॅमिलीचे कसे चांगले इफेक्ट आहेत आणि बिग फॅमिली कशी बॅड इफेक्ट होऊ शकतात. आपण कसं आपल्या मुलांना सगळं जे फॅसिलिटीज आहेत स्मॉलर फॅमिली असल्यानंतर सगळ्या फॅसिलिटीज देऊ शकतो, परंतु मोठी फॅमिली असेल तर आपण तेवढ्या फॅसिलिटी देऊ शकत नाही. यासाठी सोसायटीला आपण काय करायचं आहे, मोटिवेट करायचं आहे. आणि एक त्याच्यातला मेजर फॅक्टर आहे त्यांना आपण लोकांना एज्युकेट करायचं आहे टू control the population growth by using birth control measures. What are the birth control measures? Birth control measures means which deliberately prevent fertilization. No fertilization means no pregnancy, means it avoid pregnancy. These method used to avoid pregnancy. These are commonly called or referred as contraceptives. Contraceptive measures helps to prevent unwanted pregnancies. Means this method, contraceptive method is used for to avoid pregnancy or to avoid unwanted pregnancy, which is deliberately prevent fertilization. म्हणजे ही मेथड जी आहे बर्थ कंट्रोल मेथड म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन प्रिव्हेंट केलं जातं. फर्टिलायझेशन नाही झालं म्हणजेच नो प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा होत नाही, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो कॉन्ट्रासेप्टिव्स. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स हेल्प्स टू प्रिव्हेंट अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. म्हणजे नको असलेली प्रेग्नन्सी एखाद्या कपलला एका मुलानंतर दुसऱ्या मुलामध्ये भरपूर गॅप पाहिजे मूल मोठं होण्यासाठी, 5 वर्षाचं 6 वर्षाचं शाळेमध्ये जाईल नंतर मग ते दुसऱ्या मुलाचा चान्स घ्यायचा आहे. म्हणजे 2 मुलामधलं अंतर जास्त ठेवायचे कपलला, तेव्हा ते या बर्थ कंट्रोलचा यूज करू शकतात. किंवा प्रेग्नन्सी नको आहे आत्ताच तर असे कपल्स ह्या बर्थ कंट्रोल मेजर्सचा उपयोग करून प्रेग्नन्सी अवॉइड करू शकतात. देन what is ideal contraceptives? The contraceptives which is easily available, use friendly, effective and with no or less side effect.
आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे अशी कॉन्ट्रासेप्टिव्ह की जी इझिली अवेलेबल आहे, जी चीप आहे, जी इफेक्टिव्ह आहे, जी इरिव्हर्सिबल आहे किंवा ती फ्रेंडली आपण तिचा वापर करू शकतो, रिव्हर्सिबल तिला काढूनही टाकू शकतो, रिव्हर्सिबल आहे, इफेक्टिव्ह आहे आणि साईड इफेक्ट्स नाही आहेत, अशा कॉन्ट्रासेप्टिव्हला आपण काय म्हणतो, आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह्स. देर आर टू मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह्स. फर्स्ट इज टेम्पररी मेथड and second is permanent method. Here we will see the first method, temporary method of contraceptives. Then temporary method have number of types. First type is the natural method or safe period, or it is also called as rhythm method. What is safe period? What is natural method? In natural method, a principle is used to avoid chances of fertilization. काय केलं जाते या नॅचरल मेथडमध्ये, काय प्रिन्सिपल वापरलं जातं, तर टू अवॉइड फर्टिलायझेशन. काय होऊ द्यायचं नाही, फर्टिलायझेशन होऊ द्यायचं नाही नॅचरली. व्हॉट इज सेफ पिरियड? अ वीक बिफोर अँड अ वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग called as safe period for intercourse. Means it is the fact that ovulation takes place on 14th day of menstrual cycle. आपण पाहिलेली मेन्स्ट्रुअल सायकल बरोबर 14th डेला ग्राफियन फॉलिकल ओव्हरीमध्ये रप्चर होतो आणि ओव्हा रिलीज होतो. म्हणजे 14th डेला ओव्हा बाहेर पडतो. म्हणजे ओव्हा 14, 15, 16, 17 या डेजमध्ये चान्सेस आहेत फर्टिलायझेशनचे. आपण हे डेज अवॉइड केले. म्हणजेच बिफोर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग अ वीक आणि अ वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग हा जर आपण इंटरकोर्ससाठी सेफ पिरियड वापरला, देर इज अ नो फर्टिलायझेशन, नो प्रेग्नन्सी. इट इज दी नॅचरल मेथड or safe period, or it is also called as rhythm method. This method has the drawback. There is a chances of high rate of failure. Drawback is high rate of failure of this method. म्हणजे ही मेथड फेल होऊ शकते, याचे फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे आपण 14व्या दिवशी ओव्हुलेशन होतं, एक बाहेर पडतो, म्हणून 14, 15, 16, 17 या दिवसामध्ये आपण कॉप्युलेशन अवॉइड केलं, इंटरकोर्स अवॉइड केला. आणि सेफ पिरियड म्हणजे अ वीक बिफोर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, अ वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग जर आपण इंटरकोर्ससाठी या सेफ पिरियडचा यूज केला तर फर्टिलायझेशन अवॉइड केलं जातं किंवा नो फर्टिलायझेशन मीन्स नो प्रेग्नन्सी प्रिव्हेंट केली जाते. बट देर इज अ drawback, there is a high rate of failure of this method. Then next method is the coitus interruptus, or it is also called as withdrawal method. It is used by male partner to avoid insemination. Avoid ejaculation means no ejaculation in the female reproductive tract, no sperm ejaculated in female reproductive tract means no fertilization, no pregnancy, means avoid insemination. What is the drawback of this method? There is a high chances of failure of this method because pre-ejaculation fluid means before ejaculation the mucus is secreted by Cowper's gland. In some cases pre-ejaculatory fluid also consists of sperm, means there is a chances of fertilization, pregnancy. So it is the drawback, there is a failure of this method. Then third method is the lactation amenorrhea. What is lactation amenorrhea? Means during the lactation period there is no menstruation, no menstrual cycle during lactation period. Means it is the natural fact that ovulation is not occur during the intense lactation when mother feed child sufficiently fully. There is a intense lactation. When there is a intense lactation, there is a hormonal control and it suppresses temporarily menstrual cycle. Means no ovulation, no menstrual cycle during this period. In some female, it is natural method. In some female, after parturition, it is the 6-month period. For 1 year period there is a no menstruation, no fertilization, no pregnancy. But this method also have drawback. There is a high chances of failure of this method.
ही नॅचरल मेथड आहे. लॅक्टेशन ॲम्नोरिया ही नॅचरल मेथड आहे. या पिरियडमध्ये जेव्हा मदर चाइल्डला फीड करते, भरपूर लॅक्टेशन होत आहे, भरपूर मिल्क सिक्रेट केलं जात आहे. हे हार्मोनल कंट्रोल आहे. हा ब्रेनमधून वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट होतात आणि लॅक्टेशन कंट्रोल केलं जातं. एक मदर जेव्हा बाळाला जन्म देते त्याच्यानंतर लॅक्टेशन स्टार्ट होतं. इंटेन्स लॅक्टेशन पिरियड असतो, 6 मंथ 1 इयर. मग या पिरियडमध्ये भरपूर मिल्क प्रोड्यूस होतं आणि यंग वनला फीड केलं जातं. या पिरियडमध्ये काही फिमेल्समध्ये 6 मंथसाठी, काही फिमेलमध्ये 1 इयरसाठी मेन्स्ट्रुअल सायकल सप्रेस होते. नो ओव्हुलेशन, नो मेन्स्ट्रुअल सायकल मीन्स नो फर्टिलायझेशन, नो प्रेग्नन्सी ड्युरिंग दिस लॅक्टेशन पिरियड. इट इज नॅचरल मेथड, but there is a high chances of failure of this method. The next is the chemical means. Chemical means it consists of spermicides. Chemical means it consists of spermicides. Spermicide to kill the sperm. Spermicide means what? To kill the sperm. The chemical which kill the sperm called as spermicides. In this method, foam, tablets, jellies, creams are applied in female reproductive tract, means in vagina. These chemicals or tablets adhere to mucous membrane of vagina and it immobilize the sperm and kill the sperm. म्हणजे हे जे केमिकल्स आहेत, फोम, टॅबलेट, जेलीज, क्रीम्स, याच्यामध्ये KMNO4 सिट्रिक ॲसिड सारखे केमिकल्स असतात. हे केमिकल्स जे आहेत फिमेलच्या वजायनाच्या म्युकस मधला असते ते चिटकून राहतात आणि हे केमिकल्स हे जे याच्यामध्ये KMNO4 आहे किंवा ॲसिड्स आहेत तर हे इमोबलाइज करतात या स्पर्मला आणि त्यांना किल पण करतात. इट इमोबलाइज अँड किल दी स्पर्म. म्हणजे स्पर्मला इमोबलाइज केलं जातं आणि किल केलं जातं, म्हणून यांना स्पर्मिसाइड म्हणतो. परंतु या केमिकलमुळे ॲलर्जिक रिॲक्शन सुद्धा होऊ शकते. व्हॉट इज द ड्रॉबॅक? देर इज अ चान्सेस ऑफ फेल्युअर ऑफ दिस मेथड. देन नेक्स्ट 5th टाइप, मेकॅनिकल मीन्स और barrier method. Barrier or mechanical method have number of types. First type is the condom. Condom is a thin rubber sheath which covers the penis and which prevent entry of ejaculated sperm in the female reproductive tract. It avoid the entry of sperm in female reproductive tract, means no fertilization, no conception, means no pregnancy. It is the most used and effective method by male. This is the easiest, cheapest, effective method, has no side effect, and the most popular condom used in India is the Nirod, which Nirod is most widely contraceptive used by males. It is easily available and free of charge given by government. It is the safeguard against the STDs and AIDS. म्हणजे जर कॉन्डम्सचा यूज केला तर STD आणि एड्स सारखे रोग पण होत नाहीत. आणि ही सगळ्यात इफेक्टिव्ह आणि कसले साईड इफेक्ट नसलेली अशी मेथड आहे आणि मोस्ट पॉप्युलर आहे इंडियामध्ये. Then next method is diaphragm, cervical cap or vaults are used by female. It is also made from rubber. It covers the cervix. Before intercourse, it is applied in the female reproductive tract which cover the cervix and block the entry of sperm. Means no entry of sperm in the uterus. There is no fertilization, no pregnancy. It avoids the pregnancy. These 2 types are of mechanical means or barrier means. Then we will see the next type.